भोईर त्याच्या शुभ हस्ते या ठिकाणी D&D मार्टच्या माध्यमातून असलेली कॅप आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येत आहे। चला यानंतरचा सामना या ठिकाणी या सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर असतील श्रीयोग गायकवाड सर। Yes, thank you. या मॅच मध्ये आमचे पंच सज्ज झाले आहेत। सचिन दाभोळकर सर, अविनाश पांडे सर। नक्कीच अविनाश सरांबद्दल चर्चा करेन। रिव्हर्सचे बादशाह या काळे वर्तुळकामध्ये नुकतीच चर्चा आम्ही केली। सांगितलं की मी देखील भरपूर क्रिकेट खेळलोय आणि गेले काही वर्ष क्रिकेटपासून थोडंसं दूर आहे, तरी देखील आज 40+ क्रिकेट मी खेळू शकतो। माझ्याकडे ताकद आहे, जिद्द आहे आणि अनेक वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव देखील आहे। त्यामुळे क्रिकेट सहजरित्या मी खेळलोय, खेळीन देखील। उळ्या मैदानाकडे जिथे आपण पाहतोय 3 ओव्हरची मॅच असेल, सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। अतिश आणि सोबतीला रवीला आपण पाहतोय। मागच्या मॅच मध्ये अतिशने काय बॅटिंगला सुरुवात केली होती, पहिला चेंडूवरती षटकार ठोकला होता, परंतु आता नव्याने सुरुवात करायची आहे। केतन गोलंदाजी मार्कवरती आलेत। पहिलाच बॉल इन कटर, टप्पा पडल्यानंतर पाहना उचली घेणारा चेंडू होता। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, टप्पा पडला आतमध्ये, अगदी परफ्यूम डिलिव्हरी। वाह, काय टेलिकास्ट आहे साई प्रीतच्या लाईव्ह माध्यमातून। भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट आहे। आमचे सगळेच कॅमेरामॅन करावं तेवढं कौतुक कमी आहे। फॉलिंग स्वीप, घुटना टेक और तमाशा देख, 1 बाउंस, चेंडू सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार। करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि त्याहून अधिक आमचे कॅमेरामॅन प्रकाश असतील, अभिजित, पार्थ आणि ऋतिक, तुमचं देखील तेवढंच कौतुक कारण की खऱ्या अर्थाने तुमचा जो कॅमेरा वर्क आहे ना, सर्व अधिक तुम्ही या स्पर्धेमध्ये लवकर येतात आणि त्यानंतर सर्वांच्या उशिरा देखील तुम्ही जाता, त्यामुळे तुमचं या स्पर्धेमध्ये मोलाचा वाटा आहे। बाईकच्याच स्वरूपामध्ये सिंगल येते आणि धाव फलक इथे पुढे जाईल। बॅटकडे, यस थँक्यू, इट्स पंचांनी इथे घोषित केलं बॅटकडे। धाव फलक 1 ने पुढे जाईल 5 या आकड्यावर। इथे जर पाहिलं तर लेफ्ट डावकुऱ्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला, परंतु इथे कमबॅक करावं लागेल। 5 धावा धाव फलकावर जरूर लागल्यात। मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू येतोय, पहिली सिंगल घेतली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक पुन्हा 1 ने पुढे जाईल। पाहता पाहता 6 या आकड्यावर। मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर ही जोडी भरपूर चांगली बॅटिंग करत होती। तिथे आपण जर पाहिलं तर अतिश आणि रवी होता आणि अतिशने सुरुवात चांगली केली होती। जर पाहिलं तर पहिला चेंडूवर षटकार आणि मग तो बाद झाल्यानंतर संघ थोडंसं अडचणीत सापडलं होतं आणि मग शेवटला अडचणीतून थोडंसं बाहेर देखील काढलं आणि आता मात्र तोच बॅटर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय, जिथे अतिशला खेळत असताना। आणि आता मात्र स्टेप आउट करून लॉंग ऑफच्या वरतून मोठा धमाका पाहायला मिळालाय। चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार। बारा धावा धावफलकार लागल्यात।
जर पाहिलं तर ओव्हर नंबर 1चा खेळ इथे संपला आणि मग ओव्हर नंतर धावा लागल्या 13 आणि इथून पुढे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. एका बाजूने संघ खेळतोय श्री सिद्धिविनायक बीड ब ना आणि दुसरी श्री सिद्धिविनायक बीड ब आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळतोय तांबाटी. फटका चांगला आहे, कॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु अखेर चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. म्हणजेच काय येतोय चौकार. आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये यावेळी चांगला फटका इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न ओव्हर दी कव्हर आणि तदनंतर मात्र चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. अगदी बॉलवरची रेषा आणि रेषा देखील इथे टिपली जाते. ही खऱ्या अर्थाने आमची क्वालिटी आहे सायप्रीतची आणि तेच दाखवलं जातंय. ओहो यावेळेस फॉलिंग स्वीपचा प्रयत्न परंतु दांडी गुल केली जाते. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या बाहेर. जर पाहिलं तर आपण पाहतोय एका बाजूने टीम खेळतीये कुणाल कल्पेश 11 तांबाटी, त्यांच्या विपक्षात श्री आई भवानी माता सिद्धिविनायक बीड ब. एक मोठी मॅच जिंकला तर इतिहास घडेल. या मॅच मध्ये तुमचं नाव कोरलं जाईल त्यासाठी ही लढत आहे. दोन्ही टीम हार मानायचं नाव घेत नाहीयेत. धक्का क्रमांक पहिला 17 या धावसंख्येवर बाद झालाय. बॅटर रुपेश मैदानामध्ये एंटर झालेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू चालला इथे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 18 या आकड्यावर 18 लागलेत. मग इथून टार्गेट 40चं होईल का? कारण की जर पाहिलं तर अजून 1.3चा खेळ बाकी आहे. म्हणजेच काय 9 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. 9 बॉलमध्ये 18 लागल्यात. मग येणाऱ्या 9 बॉलमध्ये आणखीन कुठपर्यंत मजल मारणार हे देखील पाहायचं. जिथे स्ट्रायकिंग एंडला रवी आहे. रवी देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. आक्रमण करणं जाणतो आणि हे सांगत असताना ठोकलाय आणखीन एक बेधडक हागे कडक षटकार. थँक्यू डीजे. अगदी झोप उडूनच टाकतात असे सुमधुर संगीत आज आम्हाला ऐकवत आहे. धावफलक 6 निवाडेल. 24 या आकड्यावर रवीच्या बॅटमधून षटकार. आता मात्र स्विच हिटचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार का? हो आलेत. फक्त एकच धाव. यावेळी जर पाहिलं तर अल्टी पलटी करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर कनेक्ट नाहीये चेंडू, त्यामुळे फक्त सिंगल घेतली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 25 या आकड्यावर आपण पाहतोय. 25 लागल्यात. अजूनही 7 बॉलचा खेळ इथे बाकी असेल. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे चालू आहे.
5 बॉल झालेत आणि मग स्ट्रायकिंग एंडला आता मात्र रुपेशला आपण पाहतोय. हो, यावेळी चांगला बॉल होता. विकेट किपर देखील बीट झाले. भरपूर वेगामध्ये टाकायचा प्रयत्न. बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल इथे ऍड होईल. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय हेच पंच इथे सांगतायत. आणि मग 2 ओव्हर नंतर लागलेत 1 बाद 26 धावा. अगदी या विभागामध्ये थंडगार वारा. अगदी स्पर्धेला सुरुवात झाली. उद्घाटन जेव्हा चालू होतं भरपूर वारा सुटला होता. असं एक वेळ वाटलं होतं की पाऊस पडतोय की काय. आणि मग तदनंतर आता ड्यू देखील पडायला लागलाय. थंडी देखील पडायला लागली असं वाटतच नाही. एप्रिल मे महिन्यात सुरू झालाय. अगदी शांत आणि संयमी थंडगार हवा इथे जाणवतीये. या विभागामध्ये पहिल्यांदा चालू आहे परंतु भरपूर चांगले आपुलकी प्रेम मिळालं. एक चांगला नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. आपण पाहतोय जय हनुमान मित्रमंडळ गोर्टन बुद्रुक पर्व पहिलं नाईटची स्पर्धा आहे. अगदी चांगलं आयोजन. आणि मग इथून जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आता मात्र प्रवीणला आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये एक पॉईंटच्या बाहेर क्षेत्ररक्षक. तदनंतर मात्र जर पाहिलं तर मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन कव्हर ठेवण्यात आला आणि ते गॅप शोधायचा प्रयत्न पॉइंट गलीमध्ये फक्त डॅश केलं. सिंगल येते पुष्कर और खुश रहो. आणि या सिंगल बरोबर धावफलक 27 या आकड्यावर 27 लागल्यात. ओहो, यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. पॉइंट गलीमधून काढायचा प्रयत्न परंतु प्रयत्न इथे असफल. म्हणजेच काय डॉट बॉल. जे मागच्या चेंडूवर राहिलं होतं ना ते इथे करतो इथे बॅटर रवी. बॅकफुटला जाऊन कट केलं. चेंडूला गुल केलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. खऱ्या अर्थाने डिझा ऑपरेटरचं देखील कौतुक करेल. आज सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी ते करत असताना पाहायला मिळालेत. डिझे ऑपरेटर राज परंतु यावेळेस अगदी मानवंदना देणारा फटका पाहायला मिळालाय. राज हा फटका तुझ्यासाठी. षटकार ठोकलाय धाव फलक जर पाहिलं तर 37 लॉट्स ऑफ 1 विकेट. वैयक्तिक 18 या आकड्यावर खेळतोय रवी. टाळ्या झाल्या पाहिजेत रवीसाठी. अफलातून बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे परंतु प्रवीणला कमबॅक करावं लागेल. या ओव्हर मध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मग 2 चेंडू मध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. मिड विकेटला मारायचा प्रयत्न चेंडू आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अगदी योग्य थ्रो केलाय फिल्डर प्रणील तिथे पाहायला मिळाले. कारण की माहिती आहे ना जर स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला असता तर स्ट्राईक चेंज होण्याचा धोका निर्माण झाला असता परंतु अगदी योग्य एंडला थ्रो केला. आणि मग माहिती होतं ना की रवीला खालीच ठेवायचं आहे. रुपये स्ट्रायकिंग एंडला आलेत. हे तुम्हाला कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागतं. हे माइंडमध्ये असावं लागतं. हेच ते सिद्ध केलंय. शेवटचा बॉलचा खेळ असेल 38 लागलेत आणि मग हा चेंडू निर्णायक असेल टार्गेट सेट करणारा चेंडू असेल मग या चेंडूवर किती हे देखील पाहायचं. 3 ओव्हरची मॅच आहे. अगदी थंडगार हवा
थंडीच भरली आहे. पुढे सरसोर मारायचा प्रयत्न, परंतु यष्टी उद्ध्वस्त केली आहे. दांडी गुल होतीये. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपला. आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये पुढे सरसवत अगदी मिडल स्टिक इथे बीट केली आहे. आणि मग 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर लागले आहेत धाव फलकावर 38 जिंकण्यासाठी 18 बॉल 39 ची गरज. थँक्यू. यस टी अठरा चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि तो पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूने बॅटर केतन आणि त्याला सोबतीला विनयची जोडी मैदानामध्ये आहे. 18 बॉल 39 ची गरज आहे. उड्या मैदानाकडे सामन्याला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर वन बाउन्स चेंडू सी मारे पार चौकार. आता मात्र पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि हो पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजेच काय टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं मैदानामध्ये. पहिला चेंडू जरूर तुझा होता. परंतु यावेळेस काय घडलं मैदानामध्ये टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं मैदानामध्ये. आणि विकेटचं पतन देखील आलंय. पहिला बॉल चौकार तदनंतर विकेट म्हणजेच काय या मॅच मध्ये रवी हार म्हणायचं नाव घेत नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये रवी
बॅटिंग केली. 19 धाबा रवीच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र तेच गोलंदाजी मार्कवरती आलेत. इथून पुढे जर पाहिलं तर न्यू बॅटर मैदानामध्ये निखिल मुंडेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर. ओहो, वेग 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 आणि भन्नाट वेग पाहायला मिळाला. सरळ चेंडू चाललाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावतोय. म्हणजेच काय, डॉट बॉल. निर्धाव चेंडू. कमबॅक इथे केलाय. पहिल्या बॉलवर चौकार. तदनंतरचं कमबॅक हे पाहण्यासारखं राहिलंय ना. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. फक्त सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा अधिक काहीच नाहीये या बॉलवर. धाव फळक 1 ने पुढे जाईल. 5 या आकड्यावर स्ट्राईक रोटेट होईल. आता मात्र विनय सपकाल स्ट्रायकिंग एंडवरती पहिलाच बॉल फेस करतील या मॅच मधील. ही मॅच महत्वाची आहे ना. ओहो, बॅट फिरली आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये हे सांगतोय इथे बॅट गोलंदाज रवी. आणखी नाही काय, रवीला आपण पाहतोय. मॅच सोडायचं नाव घेत नाहीये रवी. मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करतोय. 5 लागलेत. एक फलंदाज बाद देखील झालाय. 5 चेंडूचा खेळ देखील झालाय. आणि मग फॉलो थ्रो मध्ये थोडासा अडथळा, कारण की मॅच महत्वपूर्ण आहे ना. दोन्ही संघ हार मानायचं नाव घेत नाहीयेत या मॅच मध्ये, कारण की ही स्पर्धा मानाची स्पर्धा आहे. पहिलं पर्व आहे आणि हा स्पर्धा जिंकायचं स्वप्न सर्वच खेळाडूंचं आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. यावेळेस मिड विकेटला. काय घडलं, डायरेक्ट थ्रो झालं असतं तर विकेट गेली असती धावबाच्या स्वरूपामध्ये. परंतु अतिघाई आणि संकटात नाही हे आपण लहानपणी शिकलोय. आणि त्यामुळे ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. आणि 1 ओव्हर नंतर धाव फळकावर धावा लागल्या. ह्या बॉलवर रन आली. 5 लागल्यात. म्हणजेच काय, इथून करायचे 12 बॉल मध्ये 34 धावा. मॅच कुठून कुठे आलं पहा. पहिल्याच बॉलवर चौकार. तदनंतर मात्र जे कमबॅक केले रवीने, अगदी कौतुकास्पद कामगिरी ते केली आहे. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर यशला आपण पाहतोय. 12 बॉल आणि 34 ची गरज. स्विंग याला मिस. गती परिवर्तन. पहिलाच बॉल फसवा. फक्त पाहत राहिले बॅटर की काय घडलं मैदानामध्ये. आणि आता मात्र 11 बॉल आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 34. प्रत्येक बॉलवर आक्रमण. ही ओव्हर निर्णायक असेल. या ओव्हर मध्ये तुम्हाला 15+ धावा कुटावेच लागतील, तरच मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये येऊ शकते. त्यामुळे हा षटक भरपूर निर्णायक असेल. आणि इथे काय घडलंय, बॅटची कट आणि तदनंतर मात्र विकेट किपर सेलिब्रेशन करतोय. म्हणजेच काय, धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद झाला. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत प्रवीण राणे. या खेळाडूवरती नजर असतील, कारण की सर्व काही आता प्रवीणच्या खांद्यावर असेल. जर हा खेळाडू लागला ना तर मॅच फिनिश करू शकतो. ही ताकद, ही क्षमता, ही नजाकत या खेळाडूकडे आहे. आणि तोच बॅटर प्रवीण राणे आता मात्र मैदानामध्ये आहेत, जिथे धावा करायच्या आहेत. 10 चेंडू आणि 34 धावा. 10 चेंडू 34 ची गरज. प्रवीण
बॅट फिरली आहे परंतु बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाहीये. गोल्डन स्पॉट वरून चेंडू सरळ विकेट किपर कडे. आणखीन एक डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? हे स्वप्न माझं देखील आहे. नक्कीच रात्रीकडून आता मात्र पहाटेकडे ही स्पर्धा वळली आहे. ओहो, यावेळेस बिग 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 हिट. अगदी पंचांच्या उडक्यावरून लॉंग ऑन क्लिअर केलं जात आहे. येतोय बेधडक षटकार. नक्कीच आज जयेश दळवीची कमी कुठेतरी टीमला भासत असेल का? जयेश दळवी जर टीम मध्ये आज असतं तर नक्कीच बॅटचं गणित काहीतरी वेगळं असतं. परंतु प्रवीण राणे मैदानामध्ये आहेत ना, त्यांच्या बॅट मधून देखील षटकार ठोकलाय. धाव फलक झपाट्याने वाढलाय. म्हणजेच काय 11 या आकड्यावर. आणि इथून पुढे जर पाहिलं तर करायचे आहेत 8 चेंडू आणि 28 धावा. आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षणा मधोमध 1 बाउन्स क्लिअर केलं जातं. लॉंग ऑफ चौकार. चौकार आलाय. धाव फलक पुन्हा झपाट्याने वाढेल 15 या आकड्यावर. या ओव्हर मध्ये देखील धावा यायला सुरुवात झाली. त्याचं कारण काय? प्रवीण राणे मैदानामध्ये गेले, षटकार ठोकला, लगेचच चौकार ठोकला, धाव फलकचा अलग वाढवला. टॉप गेअर वरती पाय ठेवून बॅटिंग करतायत प्रवीण. करावं लागेल ना. मॅच इम्पॉर्टंट आहे. मॅच जिंकणं त्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे. फॉलो थ्रो मध्ये अडथळा, दडपण, प्रेशर सर्व काही पाहायला मिळेल का? परंतु रणनीती आखल्या जातात. कारण की बॅटरचा टान्स, तदनंतर मग बॅटरला थोडंसं कुठेतरी लूज करायचं, अशा अनेक रणनीती इथे आखल्या जातात. परंतु प्रवीण राणे असा खेळाडू आहे ना की त्याला फक्त हाणामारी जमते की मौना मॅच जिंकवायची हे त्याच्या मनामध्ये असतं आणि तेच करत असताना पाहायला मिळालेत. गोलंदाज देखील कमबॅक करतील. काय घडलं यावेळी? चांगला फटका, चॉप केलाय. सुपर कव्हर मध्ये चेंडू चाललाय जिथे सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलने धाव फलक पुढे जाईल. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय आणि शेवटच्या ओव्हर मध्ये सामना आलाय. इथे 6 मध्ये करायचे आहेत 23 धावा. 6 बॉल आणि 23 ची गरज. ही स्पर्धा पाळीला असते ना आमच्या, तर काय केलं असं माहिती, पोरायचे आयोजक वगैरे आहेत ना, सगळेजण कुंडावर, गरम पाण्याचा कुंड आहे पाळीला. आलाय तू कधी? तू आलाय कुंडात गेलास का? स्पीडअप घ्या, लवकर घ्या. थोडं स्पीडअप करा, आणखीन एक मॅच बाकी आहे त्यामुळे विनंती असेल. 6 चेंडू आणि 23 ची गरज. स्ट्राईक प्रवीण राणेने आपल्याकडे घेतली आहे आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर रुपेश गळबी आलेत. समोर प्रवीण राणे. 6 मध्ये 23 करायचे आहेत आणि शेवटच्या बॉलवर सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. विश्वास स्वतःवर दाखवलाय. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचं असतं आणि मग ते दाखवलं इथे. 6 मध्ये 23 करणार का प्रवीण राणे? स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. टार्गेट काय होतं? 39 धावांचा पाठलाग करत असताना अद्याप जर पाहिलं तर 16 लागल्यात 2 ओव्हर नंतर. म्हणजेच काय इथून 23 करायच्यात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. प्रयत्न करावे लागतील. जो प्रयत्न करेल त्याचाच विजय होतं.
भरपूर वेगामध्ये बॅट फिरली होती आउटसाइड ऑफ स्टंप. तितक्याच वेगात चेंडू पाहायला मिळाला सरळ विकेट किपरकडे. इथे डॉट बॉल येतोय. यावेळेस मोठा फटका इनसाइड आउटच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, परंतु वाह काय फिल्डिंग केली आहे. कव्हरला भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्की चेक केलं जाईल तर अंपायरच्या भूमिकेमध्ये आमचे पांडे साहेब आणि साहेब लाईव्ह देखील जुळले जातील. फटका चांगला होता, त्याहून अधिक चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली आहे आणि ते चेक केलं जात आहे. नक्कीच इथे धावा सेफ आहेत. 5 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. कौतुकास्पद कामगिरी केली आहे. हो नक्कीच कॅमेरामॅनचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की आमचे कॅमेरामॅन सर्वांच्या आधी येतात आणि सर्वांच्या उशिरा जातात. स्वतः ऑनर चंदू वाघबरेला आपण पाहतोय मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. चंदू वाघबरे भरपूर चांगला टेलिकास्ट. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मी जेव्हा जेव्हा ॲज अ कॉमेंटेटर म्हणून बसतो ना तेव्हा पहिलं कॅमेरामॅनचं कौतुक करतो. कारण की मला माहिती आहे ना काय मेहनत असते, काय करावं लागतं, काय संघर्ष असतो. मेहनत आहे, जिद्द चिकाटी तुम्हाला या पटलावरती घेऊन जाते. आणि तेच इथे अनिकेतला देखील आपण पाहतोय सिंगल आली आहे. आणि आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आणि 2 बॉलमध्ये इथून करायचे 20 धाबा. 2 बॉल आणि 20 ची गरज. मोठा फटका आला यावेळेस आडव्या बॅटने. मिड विकेटला षटकार. शेवटचा बॉल असेल. चला खेळाडू आपण आतमध्ये येता. व्हॉलंटियर आमचे बॉल देतील. म्हणजेच काय इथून 1 बॉलची गरज. 1 बॉलचा खेळ इथे बाकी आहे आणि 1 बॉलमध्ये 14. या पुढील एक मोठी मॅच असेल. क्वालिफायचा सामना असेल. धारणे टीम इथे वाट बघते की आमच्या विपक्षात कोणता संघ येईल आणि जो आता मात्र संघ देखील मिळालाय. फटका हवेमध्ये. मॅच इथे होईल धारणे विरोधात.